नमस्कार. शांभवीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण आतापर्यंतचा सर्वात सोप्या पद्धतीने झुणका किंवा गावरान पिठलं बनवूया. ही पद्धत तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल. कमी तेल वापरून वाफेवरचा झुणका बनवल्यामुळे पचायला जड जात नाही. कमी तेल कसे वापरायचे ह्याची ट्रिक पुढे सांगितली आहे. हा झुणका 2-3 दिवस फ्रीजशिवाय टिकतो. त्यासाठी एका बोलमध्ये 1 कप बेसन पीठ चाळून घेतले आहे. त्यात चवीपुरते मीठ, पाव छोटा चमचा हळद मिक्स करूया. नेहमीच्या झुणक्यात तेल जास्त वापरतात, त्यामुळे तो पचायला जड जातो. त्या पद्धतीने कधीकधी झुणका फसतो, चिकट होतो किंवा खूप जास्त कोरडा होतो. पण ह्यात तो प्रॉब्लेम येतच नाही. आता पिठात घालण्यासाठी पाऊण कप पाणी घेतले आहे. सुरुवातीला थोडे पाणी घालूया, त्यामुळे गुठळ्या होणार नाहीत. 1 कप बेसन पिठासाठी पाऊण कप पाणी हे योग्य प्रमाण आहे. मीठ सुरुवातीला घातल्यामुळे ते पिठात व्यवस्थित मिक्स होते. सुट्टा झुणका म्हटले की त्यासाठी पाणी कमी व तेल जास्त वापरतात, त्यामुळे तो सुट्टा होतो, मोकळा होतो. पण आज आपण फक्त 2 चमचे तेलात टेस्टी आणि हेल्दी झुणका बनवत आहोत. हा झणझणीत व खमंग असल्यामुळे तोंडाला चव येते. आता एका भांड्याला तेल लावूया. फ्रेंड्स, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. त्यात मिश्रण ओतूया. कढईत पाणी गरम केले आहे. स्टँड ठेवूया. त्यावर मिश्रणाचे भांडे झाकण ठेवून 10 ते 12 मिनिटे वाफवून घेऊया. गॅसची फ्लेम मिडियम आहे. 12 मिनिटे झाली आहेत. झाकण काढूया. कढईतून भांडे बाहेर काढूया. थंड होण्यासाठी ठेवूया. थंड झालेले मिश्रण मोकळे करून घेऊया. हे मिश्रण वरण भाताबरोबर कुकरमध्ये, स्टीमरमध्ये किंवा इडली पात्रात वाफवून घेऊ शकता. नेहमीच्या पद्धतीने झुणक्यात गुठळी होऊ नये म्हणून खूप काळजी घ्यावी लागते. पण ह्या पद्धतीने झुणक्यात एकही गुठळी होत नाही. पीठ कच्चे राहत नाही. हा झुणका 2-3 दिवस फ्रीजशिवाय टिकतो, त्यामुळे प्रवासासाठी उत्तम पर्याय आहे. पूर्वीच्या काळी प्रवासाला जाताना हा झुणका व गोड दशमी घेऊन जात असत, कारण हे दोन्ही पदार्थ 2-3 दिवस खराब होत नाहीत. हे व्यवस्थित मोकळे झाले आहे. फ्रेंड्स, हेमलता घन ह्या ताईंनी मोठा चमचा दाखवा अशी कमेंट केली होती. त्यामुळे आपण आतापर्यंत रेसिपीसाठी जे चमचे व कप वापरले ते बघूया. हा मोठा चमचा, छोटा चमचा, अर्धा छोटा चमचा व पाव छोटा चमचा. हा 1 कप, अर्धा कप व पाव कप. ह्या मापाचे चमचे व कप तुम्हाला मार्केटमध्ये सहज मिळतील. आता कढईत 2 मोठे चमचे तेल गरम करूया. त्यात मोहरी अर्धा छोटा चमचा, जिरे अर्धा छोटा चमचा. मोहरी व जिरे तडतडल्यावर कढीपत्ता 6 ते 7 पाने, हिंग पाव छोटा चमचा परतून घेऊया. हा झुणका महाराष्ट्राचा फेवरेट आहे. कापलेल्या 2 हिरव्या मिरच्या, ठेचलेला लसूण 10 ते 12 पाकळ्या सोनेरी रंगावर परतून घेऊया. आवडत असल्यास पाव छोटा चमचा ओवा घालू शकता. 1 मोठ्या आकाराचा कापलेला कांदा. हा पटकन मऊ होण्यासाठी चिमूटभर मीठ. कांदाही सोनेरी रंगावर परतून घेऊया. हा बारीकच कापावा. झुणका करताना कांदा जास्त प्रमाणात वापरतात. ही कधीही न पाहिलेली पद्धत आतापर्यंतची सर्वात सोपी पद्धत आहे. त्यामुळे ह्या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा. कांदा छान परतला आहे. फोडणीचा खमंग सुवास घरभर पसरला आहे. आता ह्यात 1 छोटा चमचा लाल तिखट घालूया. हा झुणका बनवण्यासाठी इथे आपण हिरवी मिरची व लाल तिखट दोन्हीही वापरले आहे. पण फक्त हिरवी मिरची किंवा फक्त लाल तिखटही वापरू शकता. आता ह्यात वाफवलेले बेसन पीठ घालूया. व्यवस्थित मिक्स करूया. ह्यालाच कोरडा झुणका, सुका झुणका, सुट्टा झुणका, कोरडे पिठले, मोकळे पिठले, तेलावरचा झुणका, मोकळे बेसन अशी अनेक नावे आहेत. बनवण्याच्या पद्धती व प्रकारही भरपूर आहेत.
शेवटी वरून कोथिंबीर. वाफवल्यामुळे पीठ शिजलेलेच आहे. पीठ वाफवून घेतल्यामुळे आता आपण मसाले व पीठ एकजीव होण्यापुरतेच परतूया. तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघत आहात व तुमच्या भागात ह्या झुणक्याला कोणते नाव आहे ते कमेंट करून नक्की सांगा. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला तुमच्या भागातील झुणक्याचे नाव माहीत होईल. झुणका व्यवस्थित परतला आहे, खमंग झाला आहे. असा झुणका व त्याबरोबर भाकरी नक्की बनवा. खाल्ल्यावर मन नक्कीच तृप्त होईल. हा झुणका कढईच्या तळाला थोडासुद्धा चिकटला नाही. खाताना झुणक्यावर थोडेसे कच्चे तेल घालून खावे. खूप छान चव येते. प्रोटीन्स व फायबरने भरपूर असा वाफेवरचा खमंग झुणका तयार आहे. जेव्हा घरात भाजीला काही नसते किंवा चटपटीत झणझणीत व खमंग असे खावेसे वाटते तेव्हा हा झुणका बनवू शकता. हा ज्वारीच्या, बाजरीच्या, तांदळाच्या भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खाऊ शकता. वरण भाताबरोबर तोंडी लावू शकता. ताटात साईड डिश म्हणून किंवा टिफिनसाठीही बनवू शकता. झुणका खाताना कोरडा वाटतो, त्यामुळे ताटात दही किंवा ताक असायला हवे. तयार आहे खमंग व झणझणीत गावरान झुणका. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.